102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. CP Grams, Centralized Public Grievance Redressal and Monitoring System. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल। CP ग्राम्स एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है। CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह। आज ही लॉग इन करें CP Grams। सच्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलनाचं भव्य आयोजन यवतमाळ इथं 10 मे 2026 रोजी पूर्णतः मोफत, कुठलेही नोंदणी शुल्क नाही। शिवाय वर वधूंना कपडे, संसारोपयोगी भांडी, वधूला 1 ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र, पाहुण्यांची भोजन व्यवस्था। नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ, मोबाईल 90 114 62 777 किंवा 80 871 26 775। हिरोची 2025 ची भव्य बचत ऑफर 7,000 आणि 15,555 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कमी व्याजदराची कर्ज सुविधा, एक्सचेंज वर खास सूट। पार्वती हिरो यवतमाळ। प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसानवाणी, किसानवाणी, किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूयात. कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात मुलाखत. श्रोते हो आणि शेतकरी बंधूंनो, नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याला ठाऊक आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे वाक्य आपण नेहमीच ऐकत आलो आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतात आपल्या कृषीमध्ये राबणाऱ्या शेतकरी बांधवांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शेतकरी बांधवांना वजा करून आपण देशाच्या प्रगतीची कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आपण रोज आपल्या ओठात ऊन घास जेवू शकतो असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक भागवणं यासाठी हा बळीराजा आपल्या शेतामध्ये सतत राबत असतो. शेतामध्ये तंत्रज्ञानाची कास धरून अनेक शेतकऱ्यांनी विकास केलेला आहे. जय किसान आणि जय तंत्रज्ञान असं आपण आता शासनानं म्हणायला सुरुवात केलेली आहे आणि आपण सुद्धा म्हणतो आहे. कारण शेतकरी हे दिवसेंदिवस प्रगत होत चाललेले आहे. आणि त्याच अनुषंगानं याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे संगीता सव्वालाखे यांना, ज्या विदर्भ बायोटेकच्या संचालिका आहेत. संगीताताई, नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या श्रोत्यांना. हां, मी संगीता सव्वालाखे. आपल्या शेतकरी बांधव जवळपास सगळ्यांना माहितीच आहे. विदर्भ बायोटेक लॅबची संचालिका अँड VBL ॲग्रिकल्चर रिसर्च अँड हेल्थ ऑर्गनायझेशनची अध्यक्ष.
संगीताताई, पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पूर्वी शेतकरी परंपरागत पद्धतीनं शेती करायचे. अलीकडे काही वर्षांपासून शेतकरी तंत्रज्ञानाकडे वळलेले आहे. याबाबत तुमचा काय अनुभव आहे? कारण तुम्ही खूप फील्डवर जाता आणि ऑब्झर्वेशन करता. गेले 34 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यात बघते आहे की आधी पूर्वपार पद्धतीने शेती केल्या जायची. मग त्यानंतर मजुरांची टंचाई, हवामान सतत बदलत आहे, वेगवेगळ्या खूप पर्यावरण ज्या याच्यामध्ये ज्या काही काय म्हणता येईल, कट करावं लागेल, उणिवा यायला लागल्या नाही का? उणिवा यायला लागल्या आणि त्यातूनच मग सगळ्यांची मानसिकता व्हायला लागली की याला पर्याय असायला पाहिजे. बरोबर. कारण मजूर टंचाई हा तर खूपच मोठा समस्याच म्हणावं लागेल याला. कारण कुठेच प्रत्येक काम शेतातलं हे अतिशय मेहनती, अतिशय काय म्हणता येईल पूर्ण जीव ओतून करणारा आणि वेळखाऊ पण आहेच. आणि ते केल्याशिवाय ती शेती होणार पण नाही. मग याला पर्याय काय, तर मग आता खूप छान छान आधुनिक वेगवेगळ्या बरेचसे तंत्रज्ञान आलेलं आहे, वेगवेगळ्या मशिनरी आलेल्या आहे. आता सध्याचं उदाहरण घेता आलं, या 1-1.5 वर्षात ड्रोन आपण सगळीकडे बघतो. ड्रोनची फवारणी, त्याचे प्रशिक्षण वाढलेले आहे. हे खूप चांगलं आहे कारण पूर्वापार याच्यातनं खर्च पण भरपूर होता, मजूर टंचाई, खूप वेळ शेतीत देणे. आणि आताचे जे शेतकरी आहे म्हणजे आता नवीन पिढीच म्हणावी लागेल, कारण आधी आपल्या वडिलांच्या काळात ते खूप जीव ओतून करायचे, पण आता नवीन पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तरच ते चांगल्या पद्धतीने शेती करू शकणार आणि उत्पादन पण घेऊ शकणार. बरं, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की पूर्वी शेतकऱ्याला खूप मेहनत सुद्धा करावी लागायची आणि खूप वेळ सुद्धा लागायचा. हे उत्पन्नाच्या बाबतीत काय म्हणाल आपण? आता उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे नाही का? हो. तर त्याबाबत काय म्हणाल तुम्ही? उत्पन्न आधी पण चांगलं राहायचं, पण मधल्या काळात आता मातीची प्रत खूप घसरली कारण खूप रसायन, वेगवेगळे पेस्टिसाइड, खतं याचा मारा खूप झाला. पारंपरिक शेतीमध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्टला महत्त्व होतं आणि तेव्हा चांगलं उत्पादन पण यायचं. म्हणजे आजोबांच्या याच्यात काळात वगैरे असं म्हटलं जायचं ना की शेतीचा हा मेन शेती होती, मग आणि मग बाकीचे जॉब वगैरे हे दुय्यम पकडले जायचे. आता उलट झालंय, आता तुम्हाला जॉबला आपण महत्त्व देतो, शेतीला कमी देतोय. किंवा शेतकऱ्यांची मुलं पण तिकडे वळायचं टाळतात कारण त्यांना बाकी लोक आधुनिकतेकडे वळताना दिसतात आणि ते तिथेच दिसतात. तर उत्पादन आता चांगलं वाढत आहे. आणि सध्याच्या याच्यात आता आपल्या शासनाने पण डिक्लेअर केलं आहे की पर्यावरणीय आणि कार्यक्षम कृषी पद्धती केंद्रित शेती करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरण पण राखलं जाणार, उत्पादन पण आलं पाहिजे आणि समोरच्याला उत्साह पण आला पाहिजे. कारण उत्पादन येईल म्हणजेच तुमच्याजवळ पैसे येईल. मग तुम्हाला कमी खर्चात नफा देणारी शेतीकडे आता सगळे वळतात आहे आणि त्याच याच्यात आपण चाललेलो आहे. बरं, शेती तंत्रज्ञानामध्ये कसे बदल होत गेले मॅडम? म्हणजे आता आपण असं म्हणूया की हरित क्रांती हा शब्द वापरला जातो नाही का? तर कॅलिफोर्नियाचं आपल्या डोळ्यासमोर उदाहरण जर ठेवलं तर काय स्थित्यंतर झाले भारतामध्ये? आपल्या इथली हरित क्रांती जी 50 वर्षापूर्वी होती ती तेव्हा खूपच उत्पादन कमी होतं. त्यामुळे ती हरित क्रांती तेव्हा महत्वाची मानल्या गेली, ज्याच्यात रासायनिक खत आणि हे केमिकल्स भरपूर वापरून उत्पादन वाढवण्यात आलं. पण जसं जसं हा काळ जात गेला तसं तसं आपल्याला लक्षात आलं की आता जमिनीचा पोत पण बिघडत आला. आता तुमचे किडे रोग पण त्या औषधींना जुमानत नाहीये कारण त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर तयार झाला. आणि मग आपण
थोडं वेगळ्या पद्धतीने सायंटिफिकली परत स्टडी सुरू झाला की याच्यावर मग दुसरे उपाय काय. तर आता दुसरे उपाय, आधुनिक उपाय भरपूर आहे. वेगवेगळ्या संशोधनातनं वेगवेगळ्या बियाण्यांच्या जाती त्यानुसार तयार करण्यात आल्या. त्यानंतर खतं, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जैविक खतं, सेंद्रिय खतं, जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे जमिनीत होते त्याला परत लॅबोरेटरीत तयार करणे सुरू झालं. त्याला परत आपल्याला जमिनीत सोडणे सुरू झालं. याचे रिझल्ट्स पण मिळते. म्हणजे काय झालं की कमी खर्चात आपण तंत्रज्ञान वापरून शेती करण्याकडे वळलो आहे. आता थोडं काही मशिनरी ज्या आहे त्यात थोडाफार खर्च होत आहे, पण तो वन टाइम खर्च म्हणावा लागेल. की आता जसं तुम्ही ड्रोन आहे, तर ड्रोन तर काही सगळे शेतकरी घेणार नाही, पण एका गावात एकाजवळ ड्रोन आहे, त्याला प्रशिक्षण देऊन त्या मुलांना पण रोजगार मिळून जाणार आणि तुमचं एका दिवसात एकर्समध्ये फवारणी होईल. म्हणजे तुमचा वेळ पण वाचणार. तुमची मजूर टंचाईमुळे मी असं बघितलं गावांमध्ये की आज किडे दिसत आहे, अळ्या दिसत आहे, पण मजूर मिळत नाही म्हणून 15-15 दिवस फवारणी केल्या जात नाही. मग त्या 15 दिवसात ते कीटक तुमच्या शेतातलं इतकं नुकसान करतात की तुमचा उत्पादनामधला ॲव्हरेज पण कमी करून देतं. आणि मग ड्रोन वापरून जर तुमचा प्रॉपर वेळेला जर तुम्ही फवारणी केली तर तो उत्पादन जे कमी होणार आहे ते वाचणार, वेळ वाचणार आणि मजूर टंचाईचा जो मोठा प्रश्न आहे तो पण कमी होणार. पूर्वी मॅडम परंपरागत शेती केली जायची, म्हणजे खूपदा ते हवामानावर अवलंबून राहायची. म्हणूनच शेतीला जुगार म्हटलं जायचं. पाऊस आला तर पीक येईल, दुष्काळ पडला तर पीक जाईल. आणि मग आता मात्र हवामानाचा अंदाज घेणे, त्याचा अभ्यास करणे, माती परीक्षण करणे, बियाण्यांची प्रत पाहणे, बियाण्यांचं परीक्षण करणे, या सगळ्या गोष्टींचा वापर करून शेतीमध्ये फार बदल होत गेलेले आहे. तर याबाबत शेतकऱ्यांना म्हणजे काय फरक पडला शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये? निश्चितच खूप चांगला फरक झालेला आहे. जसं आता बियाण्यांची ट्रीटमेंट जी आधी घरगुती पद्धतीने लावल्या जायचं, आता ट्रीटमेंट करून लावतो. म्हणजे सुरुवातीचे 15 दिवस आपले चांगले झाडाची वाढ होते. त्यातला जे काही कीटकांचा त्रास व्हायचा तो कमी झालेला आहे. मग सीड आपल्याला परत परत वापरायचं काम नाही पडत. जर्मिनेशन % वाढलेलं आहे. आता हवामान अंदाज हा तर खूपच महत्त्वाचा विषय आहे. कारण आता जवळपास छोट्या गावांमध्ये पण हवामान अंदाज केंद्र झालेले आहे आणि ते लगेच आपल्याला कळतं की आपल्या गावात आज स्थिती काय आहे, आभाळी वातावरण आहे तर पाऊस येईल का. या अंदाजावरनं मग शेतकरी थोडासा जागरूक होऊन जातो. शेतात काही ठेवलेलं असेल तर ते तो उचलून घेणार किंवा त्याचं सोंगणी असेल, काही कापणी असेल तर ती तो त्या पिरियडच्या आधी करून घेणार. म्हणजे कुठेतरी तुमचं उत्पादन वाचवल्या जात आहे या अंदाजाने. तर हे एक महत्वाचा मोठा बदल आहे हा. बरोबर आहे. आता ग्लोबलायझेशन पण झालेलं आहे मॅडम. आता आपण असं म्हणूया की शेतकरी पूर्वी एका गावात राहायचे आणि त्या गावापुरतंच त्यांचं जग मर्यादित होतं. आज कृषी विद्यापीठांकडून त्यांना मार्गदर्शन मिळतं. कृषी विज्ञान केंद्रांकडे ते जातात आणि मार्गदर्शन मिळवून घेतात. तर यांनी काही बदल झाला आहे का शेतीत? हो, बिलकुल. म्हणजे आता शेतकरी काही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन तर शेतीचं प्रशिक्षण घेणार नाही, पण सगळे कृषी विद्यापीठ, KVK, वेगवेगळ्या NGOज आहे, वेगवेगळ्या संस्था आहे, शेतीविषयक खूप छान मार्गदर्शन सगळीकडे घेतलं जातं कृषी विभागाकडनं पण. आणि त्या मार्गदर्शनातनं सतत नवीन नवीन सायंटिस्ट लोक, सगळे लोकांचं जे मार्गदर्शन मिळतं त्यांनी नक्कीच म्हणजे एक आपल्या ज्ञानात भर होत आहे आणि ते वापरलं जात आहे ॲक्च्युअली. म्हणजे हे तर खूपच चांगली गोष्ट आहे की हजारोनी लाखोनी प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना एक छानपैकी आधुनिक शेतकरी बनवलं जात आहे. बरोबर आहे. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याकडे भर देण्यात येते, नाही का मॅडम? आपण पाहतोय की आता आपण ठिकठिकाणी प्रदर्शनी पाहतो. फळांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या टिकाऊ पण आहेत.
त्यावर रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कसा कमी करता येईल, याकडे शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. हे मानवी आरोग्यासाठी सुद्धा एक चांगलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, तर आता एकदमच. जी म्हणजे आजची पिढी जी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑर्गॅनिक शेती जी करते, याबाबत काय म्हणाल आपण? हां, आता फळं, भाज्या जे डायरेक्ट आपण खातो, म्हणजे भाज्या आणि फळं तर नुसतं बाजारातून आणतो, धुतो आणि खातो. याला काही तुम्हाला असं वेगळं टेक्निक नाही की तुम्हाला हे धुता येईल आणि याच्यातलं केमिकल काढून टाकता येईल. तर हे ऑर्गॅनिक किंवा रेसिड्यू फ्री म्हणू किंवा नैसर्गिक म्हणू किंवा सेंद्रिय, या सगळ्या शब्दांचा अर्थ मी एकच लावते की जिथे कमी केमिकल, रासायनिक वापरून केलेलं, रेसिड्यू फ्री. तर हे उत्पादन आपल्याला नक्कीच मिळत आहे आत्ता, कारण आता खूप शेतकरी वळलेले आहे, खूपच जास्ती. हां, एखादा फवारणी ते करतही असतील वेगळी, पण जसं 50 ml विष वापरते तिथे 1 ml वर जर येते तर ते पण आपल्यासाठी चांगलं आहे. चित्र आहे, हां, नाही का? चांगलं आहे. आणि यातनं डायरेक्ट जातं म्हणजे आपल्या शरीरावर, आपल्या तब्येतीवर जो परिणाम आतापर्यंत भयानक दिसत आहे, तो पुढच्या पिढीसाठी तरी कमी होईल आणि आपल्यासाठी पण. कारण यातनं डायरेक्ट जो संबंध येतो तो मातीचं आरोग्य आणि आपलं आरोग्य, हे दोन्हीही त्यांनी चांगलं राहणार. बरोबर आहे. मॅडम, पुढचा प्रश्न माझा हा आहे की आर्थिक घडी बसवणं गरजेचं असतं, नाही का? कारण जर आपण असं म्हणूया की हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तर त्यातून मग उत्पादन किती होतं आणि त्यातून आपण आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भरारी घेऊ शकतो, यातून काही साध्य होत आहे का? हो. आता आपण जे नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती किंवा सगळं एकत्र करून जी शेती केल्या जाते टेक्नॉलॉजी वापरून, याच्यामध्ये आपलं उत्पादन तर नक्कीच, आपण सगळ्यात पहिलं समोर जे उद्देश ठेवला आहे ते आहे शेती करतो म्हणजे उत्पादन वाढ. हे तर अतिमहत्त्वाचं आहे, कारण लोकसंख्या पण आपली भरपूर आहे. तर त्याच्यासाठी अन्नधान्य सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. ते वाढवणं जरुरी आहे, पण ते वाढवताना उत्पादन खर्च होणे पण कमी होणे जरुरी आहे. नफा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि आता दिसतो आहे, आधी नाही जाणवायचा की नफा मिळतो की नाही, फक्त मी शेती करते. पण आता त्याला आधुनिकतेची जोड दिल्या जाते, कमी खर्च कसा होईल पाहिलं जाते. सोबत म्हणजे जवळपास सगळे शेतकरी विचार करतात की मी याच्यातनं जास्ती कसं मिळवू शकणार, अजून नुसतं उत्पादनच नाही, तर याच्यासोबत एखादा जोडधंदा घरच्या घरी, जसं दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आहे. आता तर खूप सारं, आता तर रेशीम शेती आहे, आता सध्या फूड प्रोसेसिंग आहे, आता मोरिंगा, चिया याची लागवड पण वाढलेली आहे. आता जरी हे तुम्ही याला स्वतः काही व्यवसायात रूपांतर नाही करणार तरी चांगला भाव मिळणारे काही घटक आपल्या येत आहे, तर ते पण केल्या जाते शेतकऱ्यांतर्फे. तर हे सगळं जरुरी आहे आणि होत आहे. म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलेलं की मी वर्षभर मेहनत केलेली आहे, सगळं दिलेलं आहे आणि एकदम माझ्या हातात काही नाही आलंय, असं तर कमी होत आहे. फक्त जिथे चांगलं उत्पादन येत आहे सगळं असताना, जेव्हा अचानक पाऊस येऊन जातो किंवा अचानक काहीतरी नॅशनल डिझास्टर, अचानक काही घडतं, तेव्हा मग त्याला अजूनही म्हणता येईल की ते आपल्या हातात नाहीये. म्हणजे निसर्गासमोर आपण बिलकुल हातबल होऊन जातो. मॅडम, आपण जे बोललो की ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा टेक्नोसेवी असायला पाहिजे, म्हणजे टेक्निकल बाबतीत तेवढं अद्ययावत होत गेलं पाहिजे. कारण एकदा तुम्ही एक क्लिक केलं तर संपूर्ण माहिती तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्हाला जागीच उपलब्ध होऊ शकते, नाही का? तर याचा फायदा सुद्धा शेतकरी करून घेतात. आणि जो आपण जोडधंद्याचा जो विषय घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी ऑर्डर्स बुक करणे, बायर्स मिळवणे, हे सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. याबाबत काय म्हणतात? आता कॉम्प्युटर आलेलं आहे आणि आपले सगळ्यांचे मुलं पण त्या याच्यात बरेचसे प्रावीण्य मिळवत आहे. अगदी खेड्यापाड्यात पण याचा उपयोग केला जात आहे. बाजार हाट आणि कॉम्प्युटरवर शोधणे, बायर्स कुठे आहे, कुठे मी विकू शकतो, माझा कच्चा माल कोणाला देऊ शकतो, मला काही पाहिजे असेल मी कुठनं घेऊ शकतो. आणि हे तंत्रज्ञानामुळेच पॉसिबल आहे की तुम्हाला एकाच जागी
जागेवर पूर्ण जगातली माहिती मिळून जाते अर्थातच. की कुठे कुठला माल जास्ती लागणार आहे, मी कुठे पाठवू शकतो. बरोबर. आणि याच्याकडे वळणं जरुरीच आहे, कारण आपण एकटं काही नाही करू शकणार आहे. कारण एकटं व्यापारी येऊन तो त्याच्या भावात घेऊन जाणार. जर आपल्याला चांगलं भाव मिळवायचा आहे तर आपल्याला जसं गट शेती पण एक खूप चांगला पर्याय आहे गावागावात, की त्यांनी सगळे मिळून एकच चांगलं मागणी असणारं पीक लावलं. घ्यायचं, हा, आणि व्यापारी किंवा आता तर या फील्डमध्ये इतके काय म्हणतात इंडस्ट्री तयार होते, डायरेक्ट इंडस्ट्रीला कॉन्टॅक्ट करणे जेव्हा तुम्हाला भाव पण चांगला मिळतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, तर कारण इंडस्ट्री ही त्याचा 10 पट भाव करणार असतं पुढच्या प्रोसेस नंतर. त्यामुळे आपण जे लोकल जे व्यापारी येतात त्यांच्यापेक्षा इंडस्ट्री किंवा वेगवेगळ्या जे काही आता चालू आहे अजून उत्पादन घेणे, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यावर नक्कीच चांगला भाव मिळतो. बरोबर आहे. आता मॅडम हे सांगा की एखाद्या जसं आपण म्हणू की आता विदर्भामध्ये संत्र्याचं भरपूर उत्पादन आहे, आवळ्याचं भरपूर उत्पादन आहे, तर काय आणि इतर फळं सुद्धा घेतले जातात, मोसंबी वर्गीय, लिंबू वर्गीय, केशर आंबा पण आता भरपूर वाढलेला आहे. आणि आपण कदाचित आपल्याला आठवत असेल की महाबळेश्वर परिसरामध्ये फूड प्रोसेसिंग म्हणजे फळांच्या पल्पवरून काही गोष्टी सिरप बनवल्या जातात, सरबत बनवल्या जातात. याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. म्हणजे मला हे म्हणायचं की शेतीशी निगडीत जे जोडधंदे आहे किंवा त्याच्यामुळे तुमची जी अर्थव्यवस्था आणखी सुधारू शकते, आर्थिक परिस्थिती, याबाबत सांगा ना काही. हो, आता फळं किंवा भाज्या या गोष्टी अशा की तुम्ही तोडल्यानंतर त्या 1 आठवड्याच्या आतमध्ये विकल्या जाणे, वापरणे सगळं आलं, त्यानंतर ते सडणे सुरू होऊन जातं आणि मग त्याला काही व्यापारी भाव पण देत नाही. मग आता याच्यात एक आपल्याला करता येतं की जितकं बाजारात विकलं जातं विकणे आणि उरलेल्या याचं प्रोसेसिंग. तर प्रोसेसिंगमध्ये आता जरुरी नाही आपल्या जो खूप मशिनरी पाहिजे काय पाहिजे, ते वाळवणे ही प्रोसेस तर आपण उन्हात करू शकतो किंवा आता बरेचसे कमी खर्चाचे ड्रायर पण मिळतात त्या बाजारात. तर हे घेऊन जर आपण भाज्या आणि फळांचे काप करून वाळवले, याच्यानंतरची प्रोसेस ती कंपनी करत बसेल, पण हे एक कच्चा माल म्हणून तुम्हाला करता येतं. टिकाऊ होऊ शकतो हा, तो, नाही का? टिकाऊ. आणि जो फेकल्या जाईल सडेल त्याच्याऐवजी तो ड्राय होऊन बऱ्याच कंपन्या त्याचं पावडर बनवतात, बरोबर. जे काही वेगवेगळ्या फूड प्रोडक्टमध्ये यूज करतात. तर आपण ही पहिली स्टेप जरी केली तरी आपल्याला, उदाहरणार्थ टोमॅटोचं तुम्हाला जेव्हा खूप टोमॅटो निघतात तेव्हा हार्डली 5 ते 10 रुपये किलो शेतकऱ्यांना मिळतात. आता ते झालं, ते विकल्या गेलं आणि उरलेल्या टोमॅटोचं जर आपण ड्राय टोमॅटो करणे किंवा कंपन्यांना दिले तर ज्याचा भाव 0 होऊन जाईल, त्याच्याऐवजी तुमचा भाव त्याच्यावर 2 शून्य ठेवून तुम्हाला जास्ती भाव मिळेल. बरोबर आहे. तर हे असं जरुरी आहे इकडे वळणे. तर आपण शेवटी मला हे विचारायचं आहे मॅडम की शेतकरी आणि तंत्रज्ञान या 2 बाबी पूर्वी फार भिन्न समजल्या जायच्या, पण आता त्या एकमेकांशी इतक्या निगडीत आहे की त्याशिवाय आपण चांगल्या शेतीची कल्पना नाही करू शकत. काय सांगाल आपण शेतकऱ्यांना? बिलकुल. आता शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि आपला अभ्यास सोबत, ह्या 2 गोष्टी अतिशय आवश्यक आहे. याशिवाय शेती होऊच शकत नाही. मग ती 1 एकर 2 एकरवाला शेतकरी असू द्या की मोठा शेतकरी असू द्या, आणि इकडे वळावंच लागणार. कारण आपल्याला ज्या काही आधी अडचणी आल्या त्या जर सॉल्व करायच्या आहे, मजूर टंचाई, बाकी सगळं. आता पर्जन्यमानात जर काहीतरी वेगळं होत आहे तर तुम्हाला पटकन ते काढणे, तुमचं पीक काढणे, पटकन ठेवणं, हा, तर हे सगळं. जर खूप माल आलेला आहे, खराब होत आहे, तर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे. म्हणजे तंत्रज्ञानाची जोड घेऊन हे आपल्याला पुढे जावंच लागणार. आता पहिल्यासारखी शेती होऊ शकत नाही. तर शेतकरी, तंत्रज्ञान हे 2 एकदम आता एकमेकांचे घट्ट मित्र झालेले आहे आणि ते जरुरी आहे समोर जाण्यासाठी. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर संगीता सवालाखे मॅडमशी चर्चा केली. विषय हा आहे की तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतकरी आपला विकास कसं करू शकतात, आणि याच गोष्टीवर शासनानं सुद्धा भर दिलेला आहे की जय किसान जय तंत्रज्ञान.
तर या गोष्टीवर भर देऊन आपण विज्ञानाची कास धरूया आणि हे विज्ञानाच्या योगे आपण आपली शेती कशी चांगल्या प्रकारे वाढवू शकू किंवा तेथील उत्पन्न कसं आपण चांगल्या पद्धतीनं वाढवू शकू याकडे आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. तर संगीताताई, तुम्ही इथे आलात आणि फार सुंदर माहिती आमच्या शेतकऱ्यांसोबत वाटून घेतली. मी आकाशवाणीच्या वतीने आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. आत्ताच आपण जय किसान जय विज्ञान याविषयी विदर्भ बायोटेकच्या संचालिका संगीताताई सवालाखे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे. नांदेड या ठिकाणी 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. अकोला या ठिकाणी 10.9 अंश सेल्सिअस, अमरावती या ठिकाणी 10.8 अंश सेल्सिअस, बुलढाणा येथे 12.6 अंश सेल्सिअस, चंद्रपूर या ठिकाणी 12.8 अंश सेल्सिअस, नागपूर या ठिकाणी 9.2 अंश सेल्सिअस, वाशिम या ठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस, वर्धा या ठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस, तर यवतमाळ या ठिकाणी 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे 7.3 अंश सेल्सिअसने नोंदविले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तविले आहे. तर श्रोते हो, हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहे उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.